आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीच. या दिवाळीत ना फराळ असतो ना तामझाम, ना फटाक्यांचा उत्साह ना नवे कपडे, तरीही ती दिवाळी स्पेशल असते. दिवसरात्र चालत जेव्हा वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात, तेव्हा वारकऱ्यांत सगळं दुःख संपतं. विठू माऊलीचे रूप डोळाभर पहावे असेच आहे. अगदी निरखून पाहिलं तर विठुरायाच्या हनोटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहून स्मितहास्य करतोय असेच दिसते. पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे. दीनांचा दयाळू, भक्त कामकल्पप्रभू आणि योगी दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे, गाल फुगीर आहेत, दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभमणी आहे, पाठीवर शिंके असून हृदयस्थानी श्रीवत्स लांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताळा अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगु ऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावल्याची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे? माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं खरं उत्तर असं की विठोबाच्या कानात मासे नाहीत तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत. महाभारतात कर्णाला जन्मत सुवर्णकुंडले आणि सुवर्ण कवच होते. तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे. यामागची कथा अशी आहे की एकदा एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो, पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत. का? कारण की तो एक मच्छीमार आहे न. आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय, पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना. तेव्हा पांडुरंग खुद तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की पूर्णविराम, तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा. आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल, मग ते काहीही असू द्या. कारण मी ही सृष्टी चालवली आहे, त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत. आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावनेत अडकत नाही. असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते दोन मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात. एका अभंगात या मकर कुंडलांचा उल्लेख मकर कुंडले तळपती श्रवणी अर्थात कानात माशाच्या आकाराचे कुंडल असलेलं होय. पांडुरंग अर्थात पांढऱ्या रंगाचा ना मग मूर्तीचा रंग काळा का? काही जण म्हणतात की पांडुरंगाचा खरा रंग पांढराच आहे. ज्यावेळेस आपण पूर्ण समाधीत असू किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतील. बहुतेक त्या ध्यानधारणेशी मत्स्य कुंडल, कमळ, वीट यांचा काही संबंध असावा.